सांगली जिल्हा तालुका खानापूर वाझर गावातील भव्य बुद्ध विहारास आशाताई भीमराव काळबाग या उभयतांनी भगवान बुद्धांची मूर्ती तर डॉक्टर पी.एस. कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती दान दिली। मूर्तीची प्रतिष्ठापना धम्मभूमी गुगवाळचे भंते गोविंदो मानदो यांच्या हस्ते करण्यात येऊन धम्मदेसना देण्यात आली। यावेळी वाझर गावचे सरपंच उपसरपंच भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष रुपेश तासगावकर रवी लोंढे बौद्ध साहित्यिक आनंद मस्के आणि उपासक उपासिका मोठ्या संख्येने धम्म मिरवणुकीत सहभागी झाले होते। बौद्ध साहित्यिक आनंद मस्के यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित धम्मसभा विद्रोही चळवळीचे तानाजी गुरव आणि मराठा सेवा संघाचे अमृतराव सूर्यवंशी, धम्म प्रचारक ॲडव्होकेट सुगंध वाघमारे, ॲडव्होकेट के.डी. कांबळे आदी मान्यवरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म याची जगाला किती गरज आहे याविषयी मतं मांडली। आनंद मस्के आपल्या भाषणात म्हणाले, जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे। डॉक्टर बाबासाहेब यांनी संविधानाच्या पानापानावर बुद्ध पेरला असल्याने जगाला भारतीय संविधान देखील हवे आहे। हा कार्यक्रम यशस्वी करण्यास भीमराव काळबाग, शशिकांत काळबाग, बाजीरंग काळबाग, किरण काळबाग, ओंकार काळबाग यांनी परिश्रम घेतले। जय भीम। मी आनंद मस्के, लॉर्ड बुद्धा चॅनलचे प्रतिनिधी, मुंबई। आज आपण सांगली जिल्हा खानापूर तालुका वाझर या गावी बुद्ध विहाराचे इथे आलेलो आहोत। या वाझरच्या ग्रामस्थांच्या वतीने हे बुद्ध विहार निर्माण करण्यात आलेले आहे आणि या बुद्ध विहाराला जी भगवान बुद्धाची मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेबांची मूर्ती भीमराव काळबागे आणि डॉक्टर पी.एस. कांबळे यांनी ही मूर्ती दान दिलेली आहे। आणि आजचा हा अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाला हे सर्व त्यांची आप्तेष्ट घरातली मंडळी सर्व आहेत। तर या आजचा जो कार्यक्रम झालेला आहे या कार्यक्रमाची प्रतिक्रिया म्हणून आमची भगिनी या कार्यक्रमाबद्दल बोले। सर्वांना जय भीम। आज वाझर या गावी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा अतिशय आनंदात, उत्साहात आणि शिस्तबद्धपणे पार पडला आहे। सकाळी संपूर्ण वाझर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि ही मिरवणूक अतिशय शिस्तबद्धपणे पार पडली। त्याच्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पत्रकार तसेच विचारवंत यांनी या वाझरमध्ये येऊन आपले विचार मांडले, प्रबोधन केलं आणि आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्वांचे आभार। आणि आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या पार पडला। दुपारी या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट आणि चविष्ट भोजनाचा आस्वाद आम्ही घेतला आणि संध्याकाळी एक रात्र निळ्या पाखरांची भीमरत्न म्हणून बुद्ध आणि भीमगीतांच्या बहारदार आणि प्रबोधनात्मक अशा भीमगीतांचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आहे। आणि या विहारामध्ये तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचं भीमराव आबा काळेबाग आणि आशाताई आबा काळेबाग यांनी त्यांच्या आईवडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांची मूर्ती या ठिकाणी दान केली आहे। आणि बाबासाहेबांची मूर्ती डॉक्टर पी.एस. कांबळे साहेब यांनी या ठिकाणी दान केली आहे आणि विहाराची शोभा वाढवली। तरी सर्वांचे मनापासून आभार।